उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडलेली आहे असं म्हटलं जात आहे की सौदा झालाय, म्हणजे भाजपाने हा सौदा केलाय. मागच्या वेळेस ज्यावेळेस 2022ला आमदार सोडून गेले त्यावेळेस पण यांनी खोके एकदम ओके 50 खोके वगैरे वगैरे बोलले. हो. तर ते एक रूट झाले, काहीतरी एक अमाऊंट द्यायचं आणि त्याच्यानं ते चिडवायचं. ज्यावेळेला त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली, तर मग त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग काय तुम्हाला पक्ष बदल करायचा आहे किंवा कुठल्या पक्षामध्ये विलीन व्हायचंय ते तुम्ही व्हावं. 2019ला विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि तेव्हाची एकसंघ शिवसेना एकत्र निवडणूक लढली. पण ज्या दिवशी निकाल लागलं त्या दिवशीपासून शिवसेनेने भूमिका घेतली की आमच्यासाठी सर्व दारं ओपन आहेत. तर हे काय होतं, त्यावेळेस शिवसेनेच्या लोकांनी राजीनामा का नाही दिला? 2019ला उद्धव ठाकरेंनी चूक केली, पण म्हणून भाजपने त्यांचा पक्ष फोडणं हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? एकनाथ शिंदे यांच्या या सगळ्या ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवानी उत्तर दिलं जाणार आहे असं संजय राऊत म्हणालेले आहेत. बाळासाहेबांच्या आदेशावर चालणारे शिवसैनिक आता त्यांच्याकडे उरलेत का? बरं, तुडवा आहे, तुडवामध्ये कोण जाणार? सर्वसामान्य घरातील लोक जाणार, नेत्यांच्या गाड्यासमोर काळे झेंडे दाखवणार. आता मागच्या काही दिवसांमध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत जिथे खरं तर ठाकरेंनी बाहेर यायला पाहिजे होतं आणि लढायला पाहिजे होतं. युवा नेतृत्व जे म्हटलं जातं, आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, ते कुठंच दिसत नाहीयेत. आत्ता ही जी काही फूट पडली आहे ती अजून वाढत जाणार आहे. आता पुढचा नंबर कदाचित शरद पवारांचा असेल असं म्हटलं जातं. असं वाटतं का की डिलिमिटेशन किंवा महिला विधेयक जे काही लोकसभेमध्ये भाजपला संमत करून घ्यायचं आहे त्याची ही सगळी पूर्वतयारी चालू आहे? कोण कुठल्या पक्षात जाते, काही कोणाचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाहीये. कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला ज्यांनी मतं दिली आहेत त्यांना तुम्ही का विचारत नाही? नमस्कार, पॉलिटिकल मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आपला नेहमीचा प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? एकदम उत्तम आहे. आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडलेली आहे. दुसरी फूट आहे ही, म्हणजे पहिली फूट 2022ला पडली होती आणि आता दुसरी फूट पडती आहे 6 खासदारांच्या निमित्ताने. या सगळ्या राजकारणावरती तुमचं काय मत आहे? असं म्हटलं जात आहे की सौदा झालाय, म्हणजे भाजपाने हा सौदा केलाय आणि कुणी 15 कोटींना विकलं गेलेलं आहे, कुणी 50 कोटींना विकलं गेलेलं आहे. रोहित पवारांनी 85 कोटींचा आकडा सांगितलाय, काही जण 150 कोटी म्हणतायत. काय वाटतं या सगळ्या पाठीमागे कोण असावं? बघा, कोण असावं हे तर काय आता लपून गोष्ट नाहीये. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे ते खासदार गेलेले आहेत. जरी हे लोक म्हणत असतील कोणी 15 कोटी कोणी 100 कोटी, मागच्या वेळेस ज्यावेळेस 2022ला आमदार सोडून गेले त्यावेळेस पण यांनी खोके एकदम ओके 50 खोके वगैरे वगैरे बोलले. तर ते एक रूट झाले. एखादा नेता पक्ष बदलला की त्याला त्याचं काहीतरी एक अमाऊंट द्यायचं आणि त्याच्यानं ते चिडवायचं. बरं, त्या नेत्याला कळत नाही का त्यांचं राजकीय भविष्य काय असणार आहे? मी जर आता ऐन वेळेस पक्ष बदललो तर मला येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला फेस करायचंय. मी लोकांना काय सांगू? कसं असतं की नेता एकटा पक्ष बदलत नसतो. तिथले तालुक्याचे प्रमुख असतात, तिकडचे जिल्ह्याचे प्रमुख असतात, दुसऱ्या तिसऱ्या नंबरचे नेते असतात. एकटा नेता कधीही निवडून येत नाही. त्यांना जे मदत करणारे, त्यांच्या पक्षात जे असणारे कार्यकर्ते, या कार्यकर्त्याच्या सगळ्यांच्या सल्लामसलतीने, सगळ्यांच्या सहमतीने हे लोक पक्ष बदलत असतात. आता पैशांना कोणी दिलं किंवा यांच्या पाठीमागे कोण आहे हे लपून नाहीये. हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये काम करतील. तर आता आपण किती पैसे घेतले आणि का घेतले हे सगळं सांगून चर्चा करत बसण्यापेक्षा ते गेलेत, लोकांना पटलं ते गेलेलं तर लोक निवडून देतील, लोकांना नाही पटलं तर येणाऱ्या काळामध्ये लोक त्यांचा पराभव करतील. सिंपल गणित आहे ना. आत्ता तर निवडणुका नाही आहेत, येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत. लोकांना जर हे आताची त्यांची भूमिका पटली नाही तर लोक त्यांचा पराभव करतील, नाही तर मग निवडून देतील. नाही, असं म्हणणं आहे की असं म्हटलं जात आहे की आमदार असो किंवा खासदार असो, आत्ता खासदार सोडून जात आहेत. असं म्हणणं आहे या लोकांचं, ज्या पक्षातून सोडून गेले त्या पक्षातल्यांचं नेतृत्वाचं असं म्हणणं आहे की त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक एकनाथ शिंदेकडे जाणार. बरोबर. तर ज्यावेळेला त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली, मग त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या मतदारांची मतं त्यांना मिळाली, बरोबर, काँग्रेसची मतं त्यांना मिळाली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं त्यांना मिळाली. तर मग त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग निवडणुकीला सामोरं जावं.
आणि मग काय तुम्हाला पक्ष बदल करायचा आहे किंवा कुठल्या पक्षामध्ये विलीन व्हायचंय ते तुम्ही व्हावं. हे बघा, आता राजीनामा दिला पाहिजे का नाही दिलं पाहिजे तो कायदेविषयक बाब आहे. सर्वात आधी तुम्ही काय बोललात की महाविकास आघाडीमध्ये लढले, काँग्रेसचे मतदान घेतले, आता पुन्हा एकनाथ शिंदेच्या विरोधात लढले, एकनाथ शिंदे सोबत जात आहेत. 2019ला विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि तेव्हाची एकसंघ शिवसेना एकत्र निवडणूक लढली. दोघांनी एकमेकांसाठी मतदान मागितले, दोघांच्या मतदारांनी एकमेकांना मतदान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या पूर्ण निवडणुकीचे त्याच्याकडे नेतृत्व करत होते. प्रत्येक सभेमध्ये अमित शहा झालं, आपले नरेंद्र मोदी झालं, भाजपचे सर्व नेते, इव्हन शिवसेनेचे नेते सांगत होते की युतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी निकाल लागलेलं बघितलं, आकडे फसलेले बघितले. भाजपचे जवळपास 105 आमदार निवडून आले होते. दोन्ही युतीचे, त्यावेळेस महायुती नव्हते म्हणत, त्यावेळेस युतीच म्हणायचे. त्यावेळेस दोन्ही शिवसेना आणि भाजपचे जवळपास 179 आमदार निवडून आले होते. सहज त्यांची सत्ता स्थापन होणार होती. काहींना वाटत होते की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सत्ता स्थापन होईल. पण ज्या दिवशी निकाल लागलं त्या दिवशीपासून शिवसेनेने भूमिका घेतली की आमच्यासाठी सर्व दारं ओपन आहेत, आम्ही काँग्रेससोबत सुद्धा जाऊ. काँग्रेसने पण ऑफर द्यायला सुरुवात केली, राष्ट्रवादीने पण ऑफर द्यायला सुरुवात केली. तर हे काय होतं, त्यावेळेस शिवसेनेच्या लोकांनी राजीनामा का नाही दिला, त्यावेळेस यांना का नाही सुचलं की आपण राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांनी त्यावेळेस पण भाजपचे मतदार घेतले, त्यावेळेस पण भाजपच्या लोकांनी मतदान त्याला केलेलं. तर राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा हा लीगल आणि संविधानिक गोष्ट आहे. प्रत्येकाला 1-2/3 गट जर आपला वेगळा केला तर त्यांना स्वतंत्र गटाचा संविधानामध्ये तरतूद आहे, ते तसं करतील. पण 2019ला जे घडलं बघा, कसं असतं की मी या कर्माभिर्मावर विश्वास ठेवणार नव्हतो, पण 2019ला जे उद्धव ठाकरेंनी, शिवसेनेने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे काय म्हणू आपण त्यांचा अपमान केला, मुख्यमंत्री होणार होते त्यांना घरी बसवलं, त्याच्यासोबत 105 आमदारांना घरी बसवलं, त्यावेळेस मात्र ह्या लोकांना नाही वाटलं की आपण भाजपचे मतदान घेतलो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो, आता त्याच्यासोबत आपण कसे जाऊ. त्यावेळेस मग यांनी राजीनामा नाही दिला. तर कर्माचं मी सांगत होतो, उद्धव ठाकरेंनी जे हे गोष्टी केलं ते आता हळूहळू कुठेतरी होताना दिसतंय का, असं बोलायला काही त्या ठिकाणी आपल्याला वाव आहे. उद्धव ठाकरेंचं मत असं होतं की बंद दाराआड अशी आश्वासन आम्हाला असं देण्यात आलं होतं की 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद. बघा काय असतं की पॉलिटिकल रॅली करताना बंद दाराआड झालेल्या गोष्टी सांगत असतात. सांगितलं पाहिजे ना, लोकांना सांगितलं पाहिजे. बंद दाराआड तुमचे आकडे फसल्यावर तुमच्या काय बंद दाराआडची चर्चा आली, तुम्हाला दिसलं आता आकड्याचं गणित बिघडलंय, आकड्याचं गणित फसलंय, आपल्याशिवाय भाजप सत्तेमध्ये जाऊ शकत नाही, हे कळल्यानंतर ते सुचलेलं गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार होते, त्यांच्याच चेहऱ्यावर मतदान झालं होतं. नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक झाली होती, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरती मतदान मागितलं होतं. इव्हन त्या लोकांनी सुद्धा ठाकरेंच्या नावावर मतदान मागितले होते. मी असं नाही एकांगी नाही बोलत, त्यांनी पण ठाकरेंच्या नावानं मतदान मागितलं होतं आणि यांनी पण मोदीजी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं मतदान मागितले होते. पण त्यावेळेस मात्र या सगळ्या लोकांना नाही सुचलं, राजीनामा द्या, हे करा ते करा. त्यावेळेस यांनीच राजीनामा द्यायला पाहिजे होतं ना, त्यावेळेस नाही दिलं. तर आता राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा तो त्या लोकांचा, त्या लोकप्रतिनिधीचा कॉल आहे. त्यांच्याकडे कायद्याने दिलेले हत्यार आहेत, ते कायद्याने दिलेले, संविधानाने दिलेले अधिकार ते वापरत आहेत. जर ते त्यांना 2/3 गट निर्माण करतो, वेगळं गट त्यांना मान्यता मिळत असेल तर तो त्यांचा राजकीय निर्णय घेतील ना. ही जे फोडाफोडीचं, राजीनामा द्यायचं नाही द्यायचं, एकाच्या नावानं मतदान मागायचं, दुसऱ्याच्या सोबत सत्ता स्थापन करायचं, हे खेळ आहे हे 2019 पासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता जे काही लोकशाहीचे दुसणे देत आहेत की लोकशाही नाहीये, हे काही, त्यावेळेस तुम्ही कुठं होतात? ज्या लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढून 179 पेक्षा जास्त आमदार निवडून आणून महायुती सत्तेत येणार असतानाही देवेंद्र फडणवीस आणि 105 भाजपच्या आमदाराला बाजूला ठेवल्यामुळं त्यावेळेस ज्यांनी शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक, असे राजकीय चाणक्य झाले पाहिजे, कसे भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवलं, त्यावेळेस ज्यांनी असं खुश होऊन सांगत होते त्या लोकांनी आता मात्र लोकशाहीचे दुसणे आता त्यांना लोकशाहीच्या नावानं दुसणे द्यायचा अधिकार नाहीये, नैतिक अधिकार. ज्यांनी त्यावेळेस खुश झाले 2019ला भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवलं, त्यांनी आता हे लोकशाही घातक आहे, लोकशाहीसाठी घातक आहे असं बोलण्याचा कोणालाही नैतिक अधिकार नाही. हा, ज्यांनी त्यावेळेस प्रश्न उपस्थित केले त्यांनी आताही प्रश्न उपस्थित केला पाहिजे. त्यामुळे एकांगी बोलणाऱ्यांनी लोकशाहीचे दुसणे द्यायचं गरज नाही. पण तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीचं समर्थन करता का की 2019ला उद्धव ठाकरेंनी चूक केली, हे आपण समजा मान्य करूया की त्यांनी
भाजपच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली होती आणि मग नंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. ही त्यांची चूक होती हे आपण मान्य करूया, पण म्हणून भाजपने त्यांचा पक्ष फोडणं हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? कारण अशी एक चर्चा होते की हे चुकीचं आहे, असं सर्वसामान्यांचं एक मत येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑलवेज सांगत असतात, आम्ही राजकारणात आहोत म्हणजे आम्ही राजकारण करणार. आम्ही काय मंदिरात बसलो नाही, आम्ही काय अलक निरंजन, आम्ही कीर्तन करायला बसलो नाही. राजकारण असतात खेळी आपल्याला करायला लागेल. त्यांनी जर त्यावेळेस केलं नसतं तरी रोडच पडली नसती. त्यामुळे आता यांना ते सुचलंच नसतं. त्यामुळं संविधानिक अधिकाराचा ते लोक वापर करतायत. त्यांनी पण संविधानाचा अधिकाराचा वापर केला. आम्हाला प्री पोल अलायन्स मोडून आम्ही पोस्ट पोल अलायन्स केली असं ते बोलले. आता हे म्हणतात आम्ही 2/3 गट एकत्र करतो, वेगळं स्थापन करतोय. बघा, संविधानिक अधिकार आणि नैतिकता हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नैतिकतेच्या आडून आपण संविधानिक अधिकारावर आपण गदा आणू शकत नाही. नैतिकता हा व्यक्तिशः असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. माझी नैतिकता मी ठेवायचे का नाही ठेवायचे तो माझा अधिकार आहे, पण संविधानाने अधिकार दिलेला पण माझा अधिकार आहे. नैतिकता बाजूला ठेवून तुम्ही संविधानिक अधिकाराचा अवलंब करू नका किंवा संविधानिक अधिकारावर अवलंबून राहू नका, संविधानिक अधिकाराचा तुम्ही संविधानिक अधिकाराचा वापर करू नका असं म्हणणं चुकीचं आहे ना. आता हे जे एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर या नावाने हे सगळं जे काही सुरू केलेलं आहे, त्याला एकनाथ शिंदे यांच्या या सगळ्या ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवानी उत्तर दिलं जाणार आहे असं संजय राऊत म्हणालेले आहेत. आता प्रश्न हा उरतो की ऑपरेशन तुडवा हे जे काही ऑपरेशन आहे ते राबवायला शिवसैनिक आत्ता आहेत का तेवढे उद्धव ठाकरेंकडे? कसं आहे बघा, आता विषय निघालाच आहे संजय राऊत साहेबांचा. तर मागच्या काही महिन्यांपासून असं वाटतं की संजय राऊत साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी कमी आणि काँग्रेससाठी अधिक असं बोलताना दिसत आहेत. कधी म्हणतायत काँग्रेसमधून विभक्त झालेले लोक काँग्रेसमध्ये मर्ज व्हा, कधी राहुल गांधीच्या नेतृत्वाची तारीफ करतायत. एक काळ असा होता, उद्धव ठाकरे झालं, बाळासाहेब ठाकरे झालं, इव्हन संजय राऊत झालं, हे सगळे लोक काँग्रेसवर टीका करायचे. तर आता पॉलिटिकल कंपल्शनमुळे त्यांना आता काँग्रेसची त्या ठिकाणी बाजू लावून धरावी लागते. त्यातल्या त्यात हे जे 6 खासदार आहेत त्यांच्या अनेक कारणापैकी एक कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार होती. तुडवाचा प्रश्न राहिला. ऑपरेशन तुडवा करायला कोण येणार? शिवसैनिकच नाही. बाळासाहेबांच्या आदेशावर चालणारे शिवसैनिक आता त्यांच्याकडे उरलेत का? आधीचा काळ आपण या विषयावर आपला आधी पण बोलून झाले. कट्टर शिवसैनिक नेते जे सांगतील ते ऐकणारे, नेते जे सांगतील परिणामाची चिंता न करणारे, परिणामाची चिंता न करता नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करणारे शिवसैनिक आता राहिलेले नाहीत. बरं, तुडवा आहे. तुडवामध्ये कोण जाणार? सर्वसामान्य घरातील लोक जाणार, नेत्यांच्या गाड्यासमोर काळे झेंडे दाखवणार, काहीतरी घोषणाबाजी करणार, ठाण्यात जाणार, केसेस अंगावर पाडून घेणार, शैक्षणिक आणि आपल्या नोकरीविषयक आयुष्याचं ते धूळदान करून घेणार. माझा संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांना इशारा आहे किंवा विनंती आहे, तुम्ही आदित्य ठाकरेला आधी जाऊन काळे झेंडे धरायला सांगा. तुम्ही वरुण सरदेसाईला जाऊन काळे झेंडे धरायला सांगा. तुम्ही वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेला जाऊन एखाद्या नेत्याला जाब विचारायला सांगा किंवा एखाद्या नेत्याला तुडवायला सांगा. हाय का हिंमत? त्यामुळं सर्वसामान्य घरातील तरुणांना भडकवू नये. तुडवायची भाषा त्यामुळं किंवा अश्लाघ्य भाषा असं एकमेकांच्या असं नेत्यांवर बोलून अंगावर केसेस टाकून घेऊन मग आपलं आयुष्याचे धुळदान करून घ्यायला कोण तयार पण नाहीये. आणि हे आजपासून म्हणतायत का? 2022 पासून म्हणतात तुम्हाला शिवसेनेचा हिसका दाखवू, खरी शिवसेना दाखवू. काय झालं? काहीच नाही झालं. त्यामुळं मला सांगायचं की सुरुवात तुम्ही तुमच्या आधी नेत्यांच्या घरापासून केलं पाहिजे. बरं, हा थोडंसं एकांगी होईल. इतर पक्षातील नेत्यांचे मुलं सुद्धा हे काम केलं पाहिजे, रस्त्यावर गेलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, काळे झेंडे दाखवलं पाहिजे, घोषणाबाजी केली पाहिजे, अश्लाघ्य बोललं पाहिजे, अंगावर केसेस घेतलं पाहिजे. बघा कोणी घेते का? कोण नाही घेत. त्यामुळं ऑपरेशन तुडवा वगैरे फक्त एक संतप्ततेतून निर्माण झालेली भावना आहे. आता त्यांच्याकडे फारसं काही आता राहिलेलं नाहीये. त्यामुळे ते माध्यमात येऊन बोलू शकतात. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या हातामध्ये काही उरलेलं नाहीये. आता हे जे काही सोडून गेलेले खासदार आहेत किंवा अजून त्यांचे ते इन प्रोसेस आहेत सगळ्या गोष्टी, त्यांनी एक नवीन कारण, अजब कारण दिलंय की आता तुम्ही उल्लेख पण केला की उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर जाणार आहेत किंवा तशी कुणकुण आम्हाला लागली म्हणून आम्ही बाहेर पडतोय. ह्या कारणामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का? पण संजय राऊतांच्या मागच्या 2-3 महिन्यापासूनच्या माध्यमामधल्या प्रतिक्रियावर बाजू घेतली, बाजू घेतलं. जो पक्ष 30-40 वर्ष आज 60 वर्ष शिवसेना स्थापन होऊन झाले, 60 वर्षापैकी 55 वर्ष काँग्रेसच्या विरोधात लढले ना. आता तुम्ही जर त्यांची बाजू घेत असाल, त्यांच्या नेत्यांची तारीफ करत असाल, त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असाल
आपल्या नेत्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना जास्त भाव देत असाल, बरं शिवसेने काँग्रेसमधून विभक्त झालेल्या सगळ्या पक्षांनी काँग्रेसमधून मर्ज झालं पाहिजे हे सल्ले देत असता, मग साहजिकच नेत्यांना वाटणारच ना. तुम्ही म्हणता हे सगळं आपण एक वेळेला आपण गृहीत धरूया, पण मग जो पक्ष आपला पक्ष फोडतोय त्या पक्षासोबत जाणं, आता काही दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेला निवडणूक होती त्यावेळेला हेच 6 खासदार, आता या स्पेसिफिक 6 लोकांबद्दल बोलूया आपण, हेच 6 खासदार आधी सोडून गेलेल्यांना गद्दार म्हणत होते. आता हे त्याच्यातच सामील झालेत, तर मग हे कुठं ह्याचं समर्थन कसं बरं, करणार? याच 6 खासदारांना 2024 मध्ये ज्यावेळेस निवडून आले त्याच वेळेस ह्याच लोकांनी आमचे निष्ठावान म्हणत होते ना. जो बघा, आपला तो बाब्या लोकाचा तो कारट्या, ही म्हण आहे, अतिशय प्रचलित आहे. जोपर्यंत यांच्यासोबत होते तोपर्यंत ओमराजे निंबाळकर आमच्यासाठी किती निष्ठावान आहेत, निष्ठा असावी तर ओमराजेंसारखी. आता ओमराजे तिकडे काय चालले की मग ओमराजे किती वाईट. तसं दोन्ही बाजूने आपल्याला चष्मा कुठला आहे तो महत्वाचा आहे. आपल्याला जशा कलरचा चष्मा घातलाय आपण तशी आपल्याला पुढची परिस्थिती दिसणार आहे आणि तशा आपल्याला त्या पुढच्या परिस्थितीचे विश्लेषण करावं लागेल. निधीच्या संदर्भाने मला हे विचारायचं आहे की ज्या पद्धतीने म्हणजे चर्चा अशी सुरू आहे की विरोधी पक्षातले जे काही आमदार आहेत, खासदार आहेत किंवा इव्हन नगरसेवक सुद्धा असतील त्यांना निधी दिला जात नाही आणि जे सत्ताधारी पक्षातले सगळे लोक आहेत त्यांना निधी दिला जातो. तर हे जे असमान वाटप होतंय ते योग्य आहे का आणि ते होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? बघा, आता आपण राजकारणात आहे म्हणल्यानंतर राजकीय गोष्टी होणारच झालं. माझ्या पारड्यामध्ये जो माणूस आहे त्यालाच मी जास्त त्या ठिकाणी निधी देणार, जेणेकरून त्याच्या निमित्ताने इतर लोक माझ्या पक्षाशी माझ्या विचाराशी जोडले जातील. तसंच आहे ना, हे काय आजची प्रथा नाही आहे, वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाच्या लोकांना जास्तीचा निधी मिळतो, ज्या पक्षाची सत्ता नाही त्या पक्षाच्या लोकांना कमी निधी मिळतो. हे तर जगजाहीर सत्य आहे ना. आता तेच निधी मिळवण्यासाठी म्हणून हे लोक सत्तेच्या याच्यामध्ये जात आहेत. निधी मिळवणं असेल, येणारं राजकीय भविष्य त्याचं सुरक्षित करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते जात आहेत ना. हे तर आपलं नाकारून नाही चालणार. कितीही जर झालं तरी राजकीय नेते स्वतःच्या राजकीय हितासाठी डिसिजन घेतात. हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळं आपण ह्याच्यावरती किंतु परंतु करायचा प्रश्न नाहीये. ज्या सरकारकडून, ज्या सत्ता पक्षाकडून आपल्याला निधी मिळेल तिकडेच सगळे लोक जात आहेत. मग ते पक्ष बदल करताना जे काही वाक्य नेहमी आपल्याला ऐकायला मिळतं, तिळस आलं की नाही ते तर आहेच आहे, पण विकास करण्यासाठी आम्ही जातोय, हे जे आपण नेहमी वाक्य ऐकतो ते तुम्ही आता जे बोललात त्याच्याशी ते मेळ खाते म्हणजे व्यवस्थित 100% नाही. हे नाकारू शकत नाही ना आपण. हे आजची परिस्थिती नाही आहे, हे वर्षानुवर्ष चालत आलेली परिस्थिती आहे. ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाच्या संबंधित लोकांना जास्तीचा निधी मिळत असतो. हे नाकारून नाही चालणार. आज भाजप सत्तेत आहे, भाजप ते करत आहे. काल काँग्रेस सत्तेत होतं, काँग्रेसने ते केलं. हे वेगळं सांगायची गरज नाही. आता उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने चर्चा सुरू आहेच आहे, तर आता मागच्या काही दिवसांमध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत जिथे खरं तर ठाकरेंनी बाहेर यायला पाहिजे होतं आणि लढायला पाहिजे होतं. जसं की समजा आता पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, 3 का 4 वेळा ही पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे. म्हणजे हे जनतेशी निगडीत डायरेक्ट प्रश्न आहेत. नीटचा प्रश्न आहे, म्हणजे नीटच्या प्रश्नावरती त्यांचा सहकारी पक्ष काँग्रेस इतका लढतोय, इतका रस्त्यावरती त्यांची आंदोलनं सुरू आहेत, NSUI आणि बरंच काय काय त्यांचं सुरू आहे. एवढं सगळं सुरू असताना युवा नेतृत्व जे म्हटलं जातं, आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, हे कुठंच दिसत नाही आहेत. म्हणजे त्यांचं एक वाक्य येत नाही, एक ट्विट येत नाही आहे. मग हे स्वतःला तरुण नेतृत्व म्हणतात आणि तरुणांचे प्रश्न सुद्धा उठवायला त्यांना जागा नाही आहे. मग ते जबाबदार नाही आहेत का या सगळ्या गोष्टीला? ना बघा, कसं आहे की खरं आहे, आपण प्रत्येक गोष्टीचा खापर जर आपण उद्धव ठाकरेवर फोडत गेलो तर ते कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय होईल. कारण त्यांच्या तब्येतीचा पण एक प्रश्न आहे. बरं, उद्धव ठाकरेंचा तब्येतीचा प्रश्न असेल, त्यांचा आजारपण असेल, तो जरी सोडला तर आदित्य ठाकरेंनी मात्र पुढाकार घेऊन पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. स्वतः ओमराजे निंबाळकरांचं पण हेच म्हणणं आहे की इव्हन आदित्य ठाकरेंचं सुद्धा फिरलं पाहिजे, राज्यभर दौरे केले पाहिजे. कसं आहे बघा, हे मी अनेक वेळ सांगितलं की मेणबत्ती कधीपर्यंत पेटते, जोपर्यंत तो मेन शिल्लक आहे. बरोबर. आता शिवसेनेकडे मेनच नाहीये. मेन म्हणजे सत्ता, संसाधन नाहीच आहेत. शिवसेनेसोबत राहून लोकांना काय मिळणार आहे ते बघून लोक डिसिजन घेत नाहीत. शिवसेनेसोबत राहायचा निर्णय घेत नाहीत. राहून फायदा होत नसेल, शेवटचा त्यांच्याकडे हत्यार होता BMC त्यांच्या हातातून गेली. त्यामुळं विदाऊट संसाधनं, विदाऊट कार्यकर्त्याचा सपोर्ट एक पक्ष काय करणार आहे? काहीच करू नाही शकत. त्यामुळे हळूहळू एक एक मोहरे
दुसऱ्या पक्षामध्ये जातील. आमदार खासदार फुटले हे सगळं मान्य आहे, पण हे सगळं वरच्या स्तरावरती होतंय. पण खालच्या स्तरावरती खूप काही इफेक्ट झालाय असं वाटत नाही. कारण तसं जर असतं तर BMC मध्ये एवढे नगरसेवक उद्धव ठाकरेंचे निवडूनच आले नसते. काय असतं की आता जो पक्ष शिवसेना एकसंघ असताना 2 नंबरला असायचा 14 पासून, आता शिवसेना कितव्या नंबरला गेली आहे? 4-5 नंबर होते. तर फक्त एक BMCचं उदाहरण देऊन आपल्याला अपवादाला नियम बनवता येत नाही. BMC थोडी परिस्थिती वेगळी पण होती. काही ठिकाणी त्यांचा पॉकेट अजून पण आहे. मराठी अमराठी जो सेंटिमेंटल ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर अजूनही ठाकरेंच्या सोबत काही लोक आहेत. पण आता अजून अशी चर्चा आहे की नगरसेवक पण कदाचित येणाऱ्या काळामध्ये नरेश म्हस्केनी पण तसं दावा केलेला आहे की BMC मधले नगरसेवक सुद्धा आमच्याकडे येणार आहे. त्यांनी आकडा पण काहीतरी सांगितला होता, 18 का 25 काहीतरी असा आकडा पण सांगितलेला. कसं की नरेश म्हस्के जे म्हणतायत तेवढ्या आकड्याने काही नाही फरक पडणार. जवळपास 65 पैकी 40-45 नगरसेवक जर गेले तर त्यांना 2/3 गट वगैरे आपल्याला सांगता येईल, पण तो येणारा काळ सांगेल. असं कसं आहे की नगरसेवक जातील, कार्यकर्ते जातील, जिल्हाध्यक्ष जातील, तालुका सगळे जातील. एकदा का पक्षाला गळती सुरू झाली की मग पक्ष हळूहळू खाली होत जातो. त्याच्यामध्ये काय असं आश्चर्याचं नाहीये. पण नेत्यांनी मेहनत घेतली, नेत्यांनी परिश्रम घेतलं तर मात्र हे हळूहळू ही गळती थांबवून पक्ष बळकट करण्यासाठी त्यांना फायदा होताना दिसेल आपल्याला. आपण चर्चा करतोय या गोष्टीची की हे पक्ष फोडणं हे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य नाहीये. या BMCच्याच निमित्ताने एक शर्मिला ठाकरे यांचं एक वक्तव्य आलं होतं मध्यंतरी, एक 4-5 दिवसापूर्वी वक्तव्य आलेलं की भाजपने आपली मुलं मोठी करावीत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीच्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा तुम्ही जे सामान्य लोक आहेत, सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत त्यांचा तुम्ही विचार करा, त्यांना तुम्ही मोठं करा ना, बाकीच्या पक्षातले लोक घेण्यापेक्षा. शर्मिला ठाकरे यांचं म्हणणं अतिशय योग्य आहे की सर्वसामान्य घरातील लोकांना मोठं केलं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. पण ज्या भाजपला 2014 पर्यंत वाट बघावी लागली सत्तेमध्ये येण्यासाठी, मधला थोडासा काळ वगळता 14 आणि 19ला भाजप सत्तेत ह्याच्यासाठी आले की इतर पक्षातील काही मातब्बर नेते त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये घेतला. इतर पक्षातील नेते जर त्यांच्या पक्षामध्ये घेतलं नसतं तर एवढ्या ताकदीनं पक्ष सत्तेमध्ये आला नसता, हे पण आपल्याला बघावंच लागेल. आणि इतर पक्षातील लोक का घेतात तर याच्यावरती अनेक वेळेस भाजपच्या प्रमुखांनी नेत्यांनी उत्तरं दिलीच आहेत. जिथे जिथे आम्ही कमजोर आहोत तिथे मी इतर पक्षातील नेत्यांना घेतो आणि आमचा पक्ष मजबूत करतो. आणि पक्ष वाढवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. उद्या जर राज ठाकरे सत्तेत आले, राज ठाकरेच्या पक्षामध्ये एखादा आमदार खासदार जात असेल तर राज ठाकरे नाही म्हणून नाही शकणार. अजून एकदा सांगतो, रिपीट, की हे लोक सगळं सत्तेच्या वळचणीला बसणारे लोक असतात, त्यामुळे सत्तेकडे हे लोक जात असतात. आता एखादा मातब्बर नेता एखाद्या जिल्ह्याच्या तालुक्याचा तिकडचा नेता जर आपल्या पक्षात येत असेल तर कुठलाही पक्ष त्याला येऊ नको म्हणणार नाही. सर्वसामान्यांच्या दृष्टीने मला एक नेहमी असा प्रश्न पडतो की आता हे गद्दार म्हणतात, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात आणि घाऊक पद्धतीने जातात, म्हणजे 1-2 जात नाहीत, 2/3. म्हणजे आत्ताचा हा आकडा आहे, त्याच्या आधी 40 आकडा होता आमदारांचा, हा खासदारांचा 6 आकडा आहे. ज्यावेळेला हे सोडून जातात त्यावेळेला एक चीड असते लोकांच्या मनामध्ये. आता शिवसैनिकांच्या मनामध्ये चीड आहे की आता हे 6 लोक जात आहेत सोडून, तर हे गद्दार आहेत, मग यांचे पुतळे जाळत आहेत किंवा बरंच चपला मारतायत त्यांच्या पुतळ्याला, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण निवडणुकीच्या वेळेला हा राग कुठे जातो? कारण ज्या वेळेला 40 लोक, हे 40 आमदार सोडून गेले होते, त्यानंतरची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हा आकडा जवळपास 50च्या वर वाढला एकनाथ शिंदेंचा. तर हे सगळं कसं काय होतंय? मग लोकांचा राग त्यावेळेला कुठे जातो? बघा, राज्य असू द्या, देश असू द्या, सर्वसामान्य लोक राजकीय गोष्टीवर बोलत नाहीत. हे जे आंदोलन करणार, पुतळे जाणार, हे त्या पक्षाचे वेस्टेड इंटरेस्ट असलेले लोक असतात, तात्पुरता कार्यकर्ते असतात, समर्थक असतात आणि आपापल्या नेत्यांना खुश करण्यासाठी केलेली त्यांची कृती असते. ते आंदोलन असू द्या, मोर्चा असू द्या, काय निदर्शने असू द्या, पुतळा जाळू द्या किंवा शिव्या देऊ द्या किंवा सोशल मीडियावर येऊन वक्तव्य देऊ द्या, हे जे लोक आहेत ना, हे फक्त 1% पॉलिटिकल पार्टीशी निगडीत, पॉलिटिकल नेत्याशी संबंधित लोकच असतात. सर्वसामान्य लोक बिचारा सकाळी उठतं, त्याच्या रोजमर्याच्या त्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तो स्वतः परेशान आहे. त्यांच्या मुलाचं शिक्षणाचं, त्यांच्या घराचं, त्याच्या नोकरीचं, त्याच्या शेतीचं, त्याच्या व्यवसायाचं, ह्याच्यामध्ये तो परेशान आहे. त्याला या राजकीय परिस्थितीची काही देणं घेणं नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य लोक राजकीय परिस्थितीवर बोलत नाहीत. जे बोलतात ते राजकीय हितसंबंध जपण्यासाठी, राजकीय हित त्यांचे साधून घेण्यासाठी. जर महाविकास आघाडी समर्थक असतील तर सत्ता पक्षावर टीका करतील, सत्ता पक्षाचे असतील तर महाविकासावर टीका करतील. हा त्यांचा काम आहे, त्यांचं प्रोफेशन आहे. टीका करणं, टीकेला उत्तर देणं, नेत्यांना आकर्षित करून घेणं, नेत्याकडून काय मिळते का बघणं. सर्वसामान्य माणूस या भानगडीत पडत नाही.
मगाशी बोलता बोलता एक आपला मुद्दा राहून गेला की हे जे काही सोडून जाणारे लोक आहेत त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे आणि मग जी काही सगळी प्रोसिजर होईल त्याला सामोरं गेलं पाहिजे. आता हे 6 खासदारांच्या निमित्ताने मला एक विचारायचं आहे की हे लोक राजीनामा देतील असं वाटतं? 2 गोष्टी आहेत, एक तर नैतिक आणि एक संविधानिक. बरोबर. ते लोक आता सध्या संविधानिक अधिकाराचा वापर करतील. त्यांना संविधानाने अधिकार दिलाय. एखाद्या संसदीय मंडळातून, एखाद्या संसदीय गटातून 2/3 लोक जर एकत्र येऊन वेगळा गट स्थापन करत असतील त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे. आता काही टेक्निकल गोष्टी आहेत, कोणाचा व्हीप आधी लागू होणार, कोणाचा नाही लागू होणार, हे मान्य न्यायालय आणि मान्य लोकसभेचे अध्यक्ष ठरवतील. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं तर हे सगळं झालेलं आहे. आता पुढचा नंबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे असं म्हटलं जातं. धर्मराव बाबा आत्राम यांचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे की 5 खासदार फुटणार आहेत आणि ते आमच्याकडे येणार आहेत. आमच्याकडे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहेत. ह्या बातमीमध्ये वाटतं तथ्य काही? नाही, मग आता हे तर आता उघड सत्य ना. राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांनी तर तारीख पण दिली आहे, काहीतरी 12 डिसेंबर का काहीतरी अशी तारीख आहे. त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस असतो ना, म्हणून त्यांनी तो कदाचित तसं शिवसेनेचा वर्धापन दिनाचं जसं एक मुहूर्त साधला तसं त्यांनी शरद पवार साहेबांचा वाढदिवसाचा मुहूर्त त्यांनी साधला असेल. बघा काय असतं की राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः दोन्ही गट असू द्या, ते लोक सत्तेमध्ये राहण्यासाठी प्रचलित आहेत. आता काही लोक, एक गट त्यांचा, मोठा गट त्यांच्या सत्तेत आहे आणि छोटा गट त्यांच्या सत्तेत नाहीये, तर ते लोक सत्तेत आले तर आश्चर्य वाटायला नको. फक्त कशा पद्धतीने येतील तो येणारा काळ सांगेल. राष्ट्रवादीच्या निमित्ताने एक अजब अशी चर्चा असते. आता मागच्या एपिसोडमध्ये पण आपण चर्चा केली होती की शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा भाजपकडे पण जाऊ शकतो आणि काँग्रेसकडे पण जाऊ शकतो. आता त्यांचे जे काही खासदार आहेत अशी एक चर्चा होती की त्यांचा ओढा काँग्रेसकडे आहे. तर तो खरंच काँग्रेसकडे आहे की भाजपकडे आहे का अजून दुसरीकडे कुठतरी? पण त्यांचे खासदार सुप्रिया सुळे सोडून बाकी सगळे जास्त काय ऍक्टिव्ह दिसतात नाहीत. ना समाज माध्यमावर बोलतात, ना माध्यमात येऊन बोलतात. एक अमोल कोल्हे वगैरे आपले दिसतात. सुप्रिया सुळे पण काय फार ऍक्टिव्ह आहेत असं वाटत नाही, किंवा ते सरकारच्या विरोधात थेट काहीतरी भूमिका घेतात असं जाणवत नाही. ते बोलणारच नाहीत ना. सुप्रिया सुळे आणि इतर असे काही नेते आहेत ते सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध ठेवतात आणि आपल्या आपल्या विभागासाठी काम करून घेतात. विकास काम असू द्या, जे काही कामं असतील सत्ता पक्षाकडून ते करून घेणार आहेत. त्यामुळे ते असं थेट कार्यकर्त्यासारखं किंवा एकदम नेक टू नेक असं ते बोलणारे नाहीयेत. आता ही जी काही फूट पडली आहे ती अजून वाढत जाणार आहे. म्हणजे आता उद्धव सेनेची फूट पडली, त्याआधी तृणमूलमध्ये फूट पडलेली, आता पुढचा नंबर कदाचित शरद पवारांचा असेल असं म्हटलं जातं. पण शरद पवारांचे 5 किंवा 6 फार तर फार फुटू शकतात. त्याच्या पुढे सपाचे खासदार फुटू शकतात असं म्हटलं जातं. असं वाटतं का की डिलिमिटेशन किंवा महिला विधेयक जे काही लोकसभेमध्ये भाजपला संमत करून घ्यायचं आहे त्याची ही सगळी पूर्वतयारी चालू आहे आणि त्यामुळे हे सगळं त्यांचा जो काही 350च्या वरचा जो आकडा त्यांना गाठायचा आहे त्यासाठी हे सगळं चालू आहे? बघा, मागच्या वेळेस जे विशेष अधिवेशन बोलावून डिलिमिटेशन आणि महिला विधेयक जो त्यांनी सादर केला, पण तो 2/3 बहुमत नसल्यामुळे तो विधेयक पडले. आता तो विधेयक पुन्हा येणाऱ्या अधिवेशनामध्ये समोर येईल, त्यावेळेस साठी सगळे जुळवाजुळव चालू आहे, हे तर उघड सत्य आहे. आता त्यावेळेस त्यांच्याकडे जे लोक कमी पडलेले ते लोक भरून काढण्याचे प्रयत्न करत आहेत आणि संविधानाने त्याला, कायद्याने त्यांना अधिकार दिलाय लोक गोळा करायचा. आता कसा अधिकार ते वापरतात त्याच्यावर अवलंबून आहे. कोणी म्हणतात ईडी, सीबीआय याच्या धमक्या देतात, कोणी म्हणतात वैयक्तिक केसेस काढायचे धमक्या देतात. बरं, मेजॉरिटी बघा ना, सर्वचे सर्व लोक थोडी दबावानं जात असतील. काहींनी आपल्या नेतृत्वाच्या चुका तरी मान्य केला पाहिजे. ममता दिदीच्या नेतृत्वाच्या चुका कोणी मान्य करत नाहीत, त्या गटातले लोक. इकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातले कोणी चुका मान्य करत नाहीत. उद्या समजा सपाचं झालं, त्यांच्या सपाचे काही नेतृत्वातून चुका ते मान्य केलं पाहिजे. उद्या शरद पवारांचं झालं, शरद पवारांचा जर गट फुटला तर शरद पवारांचं नेतृत्व काय म्हणू आपण त्याला, मजबूत नाही म्हणावं लागेल. शरद पवार सहित जर आला तर आता कुठं तिथं त्याला कुठं दोष द्यायचा? तर हे दोन्ही गोष्टी याला कारणीभूत आहेत. बरं, सत्ता पक्षाने का प्रयत्न करू नये? सत्ता पक्षाने प्रादेशिक पक्षाच्या सर्व प्रमुखांना फोन केला. कधी? मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी अधिवेशनमध्ये बिल सादर केला, सगळ्यांना विनंती केली की तुम्ही अधिवेशनामध्ये आपल्या बिलमध्ये आमच्या बाजूने मतदान करा. अनेक लोक इंडिया आघाडीमधील लोकांनी त्यांना विरोध केला, तर बिल पडले. आता अजून एक दुसरा प्रयत्न आहे त्यांचा, बिल मंजूर करून घ्यायचा. तर ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत आणि त्यांना हळूहळू यश येताना दिसतोय.
इंडिया आघाडीमध्ये ऑलरेडी फूट पडली आहे. हो. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा एक मोठा सहकारी त्याच्यातून बाहेर पडलाय. तृणमूलचे 20 खासदार, इकडचे 6, राष्ट्रवादीच्या येणाऱ्या काळामध्ये काय होतील, तर हळूहळू ते त्या 2/3 आकड्याच्या जवळपास जाताना दिसत आहेत. तरी कुठले कुठले पक्ष याच्यानंतर नंबर कोणाचा असेल असं वाटतं तुम्हाला? जसं की आता समजा तृणमूल झालं, उद्धव ठाकरेंचे हे 6 झाले, आता पुढचा नंबर कोणाचा असेल? म्हणजे डीएमकेचा असेल, सपाचा असेल, का अजून कोणाचा असेल? तो येणारच काळ सांगू शकेल, कोणाचं लवकर लागेल, कोणाचं नंतर लागेल. पण ज्या ज्या पक्षामध्ये असंतोष निर्माण होईल त्या पक्षातील लोक सत्ता पक्षाकडे जातील, वेगळा गट करतील, पण डिलिमिटेशनच्या आणि महिला विधेयकाच्या बाजूने मतदान करतील असं चित्र आहे. नाही, पण आता उत्तर प्रदेशाची निवडणूक आहे येत्या काळामध्येच, तर SP-च्या निमित्ताने काय सांगता येईल? समाजवादी पार्टीच्या निमित्ताने नाही, SP-ने त्यांचा गट राखला होता 2024ला. म्हणजे गट राखला म्हणण्यापेक्षा त्यांनी चांगली फाईट दिली. त्यांनी चांगली फाईट दिलेली भाजपला. बघा त्यांचे खासदार आणि त्यांचे तिकडचे नेते काय डिसिजन घेतात येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला कळेल. अशी अजून एक चर्चा आहे की नेतृत्वावरती नाराज होऊन हे सगळे लोक बाहेर पडत आहेत. आता तृणमूलचा विषय असेल, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तर नेहमीच असं बोललं जातं की ते भेटत नाहीत किंवा संवाद साधत नाहीत, दौरे काढत नाहीत. शरद पवारांच्या बाबतीतही आता नेतृत्वावरची नाराजी आहे किंवा त्यांना शरद पवारांवरची नाराजी नाही. शरद पवार असं स्पेसिफिक शरद पवार म्हणून नाही, ते तर अजूनही फिरतात. पण हे नेतृत्वावरची नाराजी हा जर काही आपल्याला ऐकायला मिळतं नेहमी, तर प्रश्न असा पडतो की तृणमूल असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, तिकडे DMK असेल किंवा इतर अजून कुठले पक्ष असतील, त्यांनी त्यांचे पक्ष वाढवलेत आतापर्यंत, म्हणजे ते टिकवलेत, वाढवलेत. पण आत्ताच असं काय झालं की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही? सत्ता नाही ना, मेन नाही, सत्ता नाही, गुळ नाही, कशाला पैसा नाही, सत्ता नाही की पैसा नाही? सत्ता संसाधन जे काय आपल्याला जे शब्द आपल्याला योग्य वाटेल ते ठेवायचं. आता उद्धव ठाकरेंची या पुढची सगळी रणनीती काय असणार आहे असं वाटतं तुम्हाला? की काय केलं पाहिजे, काय होईल आणि काय केलं पाहिजे? कार्यकर्त्यांना अजूनही कार्यक्रम दिलं पाहिजे, स्वतः फिरलं पाहिजे, आदित्य ठाकरे फिरले पाहिजे, नेत्यांना अजून आदित्य ठाकरे फिरले पाहिजे, दुसरी फळी त्यांनी तयार केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना, नेत्यांना, उरले सुरल्या लोकांना कार्यक्रम दिला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. काँग्रेसमध्ये विलीन नाही केलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे, एवढा सगळा गोंधळ सुरू आहे, कोण कुठल्या पक्षात जाते, काही कोणाचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाहीये, काही कोणी कोणाला महत्त्व देत नाही असं वाटतंय. ज्या पक्षातून लोक सोडून जात आहेत दुसऱ्या पक्षामध्ये, असं वाटतं का की त्यांनी आपला निर्णय आपल्या मतदारांना सांगितला पाहिजे आणि नंतर मग डिसिजन घेतला पाहिजे? कारण बऱ्याच वेळेला बघा असं म्हणतात नेते की कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार. कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला ज्यांनी मतं दिलीत त्यांना तुम्ही का विचारत नाहीत? या निमित्ताने एक प्रश्न पडतो की निवडून आलेला लोकप्रतिनिधी मोठा की पक्ष नेतृत्व मोठा? अनेक वेळेस काय होतं की लाखो लोकांचा प्रतिनिधित्व करणारा एखादा नेता आहे आणि त्यांचे विचार थोडंसं पक्ष नेतृत्वापेक्षा वेगळे आहेत. कारण त्या स्थानिक मतदारसंघाला अनुसरून त्या स्थानिक लोकांच्या काय म्हणू आपण मागण्या, त्या स्थानिक लोकांच्या गरजा पाहून जर त्याचे जर विचार आपल्याला जर बघायला लागेल, पण पक्ष नेतृत्वाची तर भूमिका वेगळी आहे. उदाहरणार्थ अनेक लोकांना महायुतीसोबत राहायचं होतं 2019ला शिवसेनेतल्या, पण पक्षाधिकाराच्या नावाखाली पक्ष नेतृत्वाने डिसिजन घेतलं की आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायचं आणि आपल्याला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करायचंय. तर अशा वेळेस नाही का आता कुठंतरी या गोष्टीचं आपल्याला निश्चित करायला लागेल की कोण मोठा. आता या संदर्भामध्ये मी एक लेख लिहिला होता. लेखमध्ये मी एक लोकशाहीची व्याख्या अशी केली होती, पक्षातील वरिष्ठांनी पक्षातील इतर नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पक्षाधिकाराच्या नावाखाली जाणीवपूर्वक त्यांचे विचार, प्रगती व प्रसिद्धी संकुचित ठेवायला लावून त्यांची छळवणूक करणे म्हणजे लोकशाही होय, असे मी केली होती. आता एकदम हार्श जरी झालं, एकदम टोकाची जरी ही माझं त्यावेळेस मत होतं, तर हे लेख आज नाही 2017ला मी लिहिलेला आहे. त्यामुळं मला असा प्रश्न पडतो की कुठंतरी लोकप्रतिनिधींचं मत तरी घेतलं पाहिजे. तुम्ही मतदारांचं म्हणलात ना, मतदारांनी लोकांना निवडून दिलं, लोकशाहीप्रमाणे 5 वर्षाचा अधिकार असतो, मध्यावधी नाही आला तर 5 वर्ष ते लोक राहतात. पण त्या लोकप्रतिनिधीचं मताचा तरी कुठं सन्मान होतो का हे बघितलं पाहिजे. हा एका पक्षाचा नाहीये, हा सर्व पक्षाचा आहे. एखादा डिसिजन भाजपच्या नेत्यांनी घेतलं, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलं, पण खालच्या एखाद्या लोकप्रतिनिधीला आवडत नसेल तर त्या लोकप्रतिनिधीला विचार मांडायची स्वतंत्रता हवी. म्हणूनच हा अँटी डिफेक्शन लॉ काढला होता, पक्षांतर बंदीचा कायदा. जरी पक्ष नेतृत्व तुमच्यावर एखादा निर्णय थोपत असले पण तुम्हाला तो पटत नाहीये, तुमच्या मतदारांच्या, तुमच्या भागाच्या हिताचं नाहीये, त्यावेळेस मात्र तुम्ही एकटा माणूस
चुकीचं राहू शकतो, पण 2/3 लोक कसे काय चुकीचे राहू शकतात, हा म्हणून तो कायदा त्या ठिकाणी आणला गेलाय. तसंच ह्या गोष्टीचा अजून एकदा विचार केला पाहिजे. पक्ष नेतृत्व मोठं का लोकप्रतिनिधी मोठा? लोकप्रतिनिधींनी पक्ष नेतृत्व सांगेल तीच पूर्व दिशा नाही मानायची. त्यांनी पण त्याचे स्वतःचे विचार मांडले पाहिजे, त्याच्या स्वतःच्या मताला किंमत राहिली पाहिजे. म्हणून हा 2/3 त्या ठिकाणी नियम काढलेला आहे. 1, 2, 3 लोक चुकू शकतात, पण 2/3 लोक चुकू नाही शकत आहे. त्यामुळं कुठंतरी आपण त्याला डिस्कार्ड नाही करू शकत. नैतिकतेच्या नावानं तुम्ही यांच्या हे केलं, त्यामुळे त्यांच्या मतांना आपण त्यांच्या मतांचा काय अनादर नाही करू शकत. त्यांचं मत पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. 6 लोक चुकीचे नसू शकतात, 3 लोक बरोबर असू शकतात असं नाही. म्हणून 2/3 बोलले ना. तर ह्या लोकांनी सुद्धा, निवडून आलेल्या लोकांनी सुद्धा कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे, मतदारांचा विचार केला पाहिजे. मतदारांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आता 2019ला निवडणूक आहेत. ठीक आहे, तुम्ही असं केलं का? आम्ही तुम्हाला 2024ला ह्याच्यासाठी मतदान केलेलं, तुम्ही तसं केलं नाही, आता आम्ही तुम्हाला पाडतो. जसं 2024 लोकसभेला लोकांनी भरभरून विकास आघाडीला मतदान केलं, पण अगदी 6 महिन्याच्या नंतर लोकांनी भरभरून महायुतीला मतदान केलं. लोकांच्या हातामध्ये कॉल आहे ना, लोकांना गृहीत धरायचं नाही. 6 असू द्या, 15 असू द्या, किती असू द्या, लोकांचं मत पण महत्वाचं आहे. पण लोकांचं मत हे ठराविक वेळेसच व्यक्त करायला त्यांना संधी मिळते. तो वेळ म्हणजे निवडणूक आहे. निवडणुके वेळेस ज्या लोकांना त्यांचं पटलं नाही ते लोक त्यांच्या विरोधात मतदान करतील, ज्यांना पटलं ते त्यांच्या बाजूने मतदान करतील. तसं पक्ष नेतृत्वाने पण विचार केला पाहिजे, आपल्या लोकप्रतिनिधीवर किती गोष्टी थोपायच्या, किती गोष्टी त्यांना करण्यासाठी भाग पाडायच्या, नाही तर ऐन वेळेला त्या ठिकाणी उद्रेक होणारच आहे. नाही, मग चर्चेचा सार हाच आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधीने कुठलाही डिसिजन घेताना तो आपल्या मतदारांच्या हिताचाच घ्यावा, असं एक या निमित्ताने असं वाटतं की असं व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी पक्ष बदलताना, सत्ता पक्षाकडे जाताना हेच सांगतो, मतदारांच्या हितासाठी चाललोय, भागाच्या विकासासाठी चाललोय. कारण मी विरोधी पक्ष असल्यामुळे मला निधी भेटत नाही, हे भेटत नाही, ते भेटत नाही, हेच कारण असतात. मतदारांना जर केंद्रात ठेवून जर डिसिजन नाही घेतले तर येणाऱ्या काळामध्ये मतदार त्यांना जागा दाखवणार आहे. आणि हे आता रिसेंटचे उदाहरण आहेत ना, 2024 लोकसभा आणि 2024 विधानसभा, जमीन आसमानाचा फरक आहे दोन्ही निकालामध्ये. त्यामुळं लोकांना आपण गृहीत धरायचं नाही की सामान्य जनतेला काय कळत नाही, नुसतं लाटेत वाहतात आणि मतदान करतात, असं नाही. लोकांना कळतं कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं, 100% कळतं. बघूया. त्यामुळं बहुतांश लोकांपेक्षा हा जो पक्षाच्या हिताचा विचार करणारा आणि इतरत्र येऊन बोलणारा हा गट हुशार आणि बहुसंख्य मतदार हुशार नाही असं म्हणणंच चुकीचं आहे. मतदारांना कळतं. निवडणुकीमध्ये बघा कशा बलाढ्य लोकांना पाडलंय लोकांनी. लोक त्यांना जागा दाखवतात. जे लोकांच्या लेवलच्या लोकांनाही पाडले. जे लोकांच्या डोक्यात आलं, जे लोकांचा विचार नाही करणार त्याला लोक पाडणार. कधीही कुठल्याही पक्षाने, कुठल्याही नेत्याने, कुठल्याही राजकीय विश्लेषकाने, कुठल्याही पत्रकाराने मतदारांच्या कौलाचा अनादर नाही केला पाहिजे. मतदारांना वेड आहेत, मतदारांना कळत नाही, मतदार वाहून गेले असं कधी बोललं नाही पाहिजे. म्हणूनच मतदार हा राजा आहे असं म्हटलं जातं. राजा आहे, होता, इथून पुढे राहणार सुद्धा आहे. बघूया 2029ची निवडणूक आता जवळ येते, हळूहळू 2.5 वर्ष 3 वर्ष बाकी आहेत. येत्या काळामध्ये कोण कुठल्या पक्षात जाते आणि मतदार कुणाला पसंती देतात यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल. आज विविध विषयावरती तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं आणि इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथं थांबणार आहोत. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये नक्की येऊ द्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र.